या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 59 12 59. नमस्कार, मी डॉक्टर संदीप आडके, सोलापूर विचार मंचचा सदस्य. आज तमाम सोलापूरकरांना मला एक नाही तर ईदच्या निमित्ताने 5 गोड न्यूज द्यायच्या आहेत. पहिली गोड न्यूज अशी आहे की गेले 5 वर्ष सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून आम्ही जो अथक प्रयत्न करून जो लढा उभा केलेला होता सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी, तो आता दृष्टिक्षेपात आलेला आहे. आणि सोमवारी 9 जून रोजी सकाळी 8:30 वाजता फ्लाय 91 ह्या गोवा बेस्ड कंपनीचं सोलापूर गोवा सोलापूर ही विमानसेवा 100% सुरू होणार आहे आणि त्याची पूर्ण तयारी ही सोलापूरच्या एअरपोर्टवर झालेली आहे. दुसरी एक गुड न्यूज अशी आहे की पुढील 1 महिन्यामध्येच स्टार एअर ही जी दुसरी कंपनी आहे त्यांची सोलापूर ते मुंबई, मुंबई ते सोलापूर ही विमानसेवा आणि तीसुद्धा उडान या कन्सेशनल रेटमध्ये जवळपास 2 ते 2.5 हजार रुपये ज्याचं तिकीट असेल तीसुद्धा 1 महिन्यामध्ये सुरू होत आहे. आणि हे सुद्धा अतिशय कन्फर्म न्यूज आहे. ह्या ज्या आता मी सगळ्या गोड न्यूज द्यायला लागलो ह्या सगळ्या अधिकृत न्यूज आहेत ज्या आत्तापर्यंत कोणीही देऊ शकलेलं नाही आहे, कोणाकडे ह्याची माहिती नाही आहे. तिसरी गोड न्यूज अशी आहे की हे झाल्यास 3ऱ्या टप्प्यामध्ये सोलापूर विचार मंचतर्फे आम्ही जे काही सातत्याने सगळ्या विमान कंपन्यांना प्रयत्नात होतो, तर 3ऱ्या टप्प्यामध्ये तिरुपती, बेंगलोर आणि हैदराबाद या ठिकाणच्या सुद्धा विमानसेवा आहेत 2 ते 3 महिन्यात आपल्याला कार्यान्वित झालेल्या दिसतील. चौथी गोड न्यूज ही आहे की या वर्षाअखेरपर्यंत नवी दिल्ली, चेन्नई आणि अहमदाबाद येथील सुद्धा विमानसेवा भारतातील अतिशय अग्रगण्य असलेली इंडिगो एअरलाइन्स व इतर एअरलाइन्सला आम्ही त्यांच्या सातत्याने प्रयत्नात आहे की इंडिगो एअरलाइन्सने या जानेवारी महिन्यातच नवीन 72 सीटर ATR हे विमान खरेदी केलेले आहेत. तर त्यांना सातत्याने आम्ही सांगितलं की ही विमानं इथं सोलापूरला उपयुक्त आहेत आणि त्यासाठी ही सेवा सोलापूरला लवकरात लवकर देण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. आणि शेवटची आणि 5वी गुड न्यूज ही आहे की जी कुठल्याही सरकारी यंत्रणेकडे नाही. सोलापूरचं होडगी रोड विमानतळ हे आपण बघितलं की मागच्या सप्टेंबरमध्ये 29 सप्टेंबर 2024 रोजी त्याचं उद्घाटन झालं. तोपर्यंत उद्घाटनाच्या आधी फक्त 2 विमानं कमर्शियल फ्लाईट इथं पार्क होत होती. पण आता हे जे काही नवीन रिनोव्हेशन झालेलं आहे, विस्तारीकरण झालेलं आहे, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एका वेळेला 4 विमानं पार्क होऊ शकतात. पण हे जे सोलापूरचं होडगी रोड विमानतळ आहे ते झपाट्याने वाढणार आहे इन फ्युचर. तर त्याच्यासाठी आम्ही सातत्याने पुढचे जे प्रयोजन केलेलं होतं तर त्याला अनुसरून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि DGCA यांनी होडगी रोड विमानतळाचं फ्युचर विस्तारीकरण करण्याची सुद्धा मंजुरी ही तत्वतः दिलेली आहे आणि त्याचा प्लॅन मंजूर झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये सोलापूर विमानतळाचं मोठं नवीन टर्मिनल तयार होईल आणि त्याचबरोबर आज 4 विमानं जे पार्क होतात तर ते 13 विमानाचं पार्किंग ॲट अ टाईम सोलापूरला मिळणार आहे. तर ह्या 5 गुड न्यूज मी तमाम सोलापूरकरांना आज देत आहे. आणि याचबरोबर ही जी सोलापूरची विमानसेवा आहे त्याच्यामुळे सोलापूरची सर्वांगीण उन्नती होईल. आणि सोलापूरबरोबरच जे जवळचे आपले लातूर, उस्मानाबाद, गुलबर्गा, विजापूर इथले जे काही सगळे लोक आहेत त्यांना जवळपास 3 ते 4 कोटी लोकांना ह्या सोलापूरच्या विमानसेवेचा डायरेक्ट फायदा होईल. आणि सोलापूरची जी काही गेले 20 ते 25 वर्षामध्ये जी खंडित झालेली प्रगती होती ती पुन्हा नव्याने सुरू होईल. आणि त्याची सुरुवात ही झालेलीच आहे. आपण बघत आहात की नवीन कंपन्या येत आहेत, उद्योगधंदे येत आहेत. तर ह्या 5 गुड न्यूज मला ह्या ईद निमित्त आपल्याला द्याव्या वाटतात. धन्यवाद. याच्या अगोदर असं उदासीनता का झाली या संदर्भात? विमानसेवेबाबत आपण सोलापूरच्या एक गोष्ट सातत्याने मी सांगितली आहे की हा काही आमचा वैयक्तिक प्रश्न नव्हता. सोलापूरचं होडगी रोड विमानतळ हे सुसज्ज होतं. तिथं 2009 ते 10मध्ये किंगफिशर एअरलाइन्सनी 18 महिने आपली कमर्शियल सेवा अतिशय व्यवस्थित दिलेली होती. पण 2013 साली शेजारीच असलेल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने अनधिकृतपणे कोजनरेशन 92 मीटरची चुंडी
रनवेच्या मध्ये उभी टाकून याचं लायसन रद्द करायला लावलं आणि तेव्हापासून याच्याकडे खरं तर याची संपूर्ण जबाबदारी इथल्या प्रशासन आणि सर्व कार्यकर्ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधींची होती. पण दुर्दैवानं सोलापूरला आत्तापर्यंत असे लोकप्रतिनिधी आणि प्रशासक भेटलेले आहेत की जे जनतेच्या विरोधात काम करतात. आपण बघितलं असेल की चिमणी पाडेपर्यंत जे लोक चिमणीच्या मागे उभारले होते आणि त्यांना पाठिंबा देत होते, आज तेच लोक पेढे वाटत आमच्यामुळे आज विमानसेवा सुरू होते म्हणून आमचं श्रेय लाटण्यामध्ये मशगूल आहेत. तर ही सोलापूरची एक शोकांतिका आहे की इथं कधीही सक्षम नेतृत्व लाभलेलं नाही. सर आता तुम्ही हे म्हणताय आता बोरामणीच्या विमानतळाचं करायचं काय आता? बोरामणी विमानतळ हे आयुष्यात कदापिही होणे शक्य नाही. मी अतिशयोक्ती करतो. कालच सिद्धाराम म्हेत्रे यांनी पक्षप्रवेश केला आणि त्यात त्यांनी बोरामणी विमानतळाचाही मुद्दा मांडलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांकडे. त्याबद्दल काय सांगणार आहे तुम्ही? आता त्यांनी काय मांडलं आहे हे मला माहिती नाही आहे, पण जर बोरामणी विमानतळाचा इतर जे जिल्हे आहेत आजूबाजूचे त्यांना फायदा होणार आहे असं त्यांचं मत आहे. मग सोलापूर विमानतळ इथलं वस्तीवरचं विमानतळ आणि बोरामणी विमानतळ या दोन्हीकडे तुम्ही कसं बघता? अतिशय चांगला प्रश्न विचारला की सोलापूरकरांना सातत्याने त्यांचे जे काही इमोशन्स आहेत, जे काही भोळी बाबडी जनता आहे त्याचा गैरफायदा इथल्या राजकारण्यांनी घेतलेला आहे आणि आज सुद्धा सातत्याने घेत आहे. हे तुम्ही बघताय की हे सोलापूरचं विमानतळ हे फक्त आणि फक्त सोलापूर विचारमंचच्या अथक प्रयत्नातनं कोर्ट कचेरीतनं हे साध्य झालेलं आहे आणि त्याचं श्रेय लाटायला नाही ते लोक पुढे आहेत. प्रशासनाने आपल्याला कितपर्यंत सहकार्य केले? प्रशासनाने याच्यामध्ये वेळोवेळी खोडे घातलेले आहेत. त्याच्यामुळं प्रशासनावरच मला मुंबई हायकोर्टामध्ये जाऊन मला आणि माझे सहकारी श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.